द्वितीय पुष्प आज संकष्टी चतुर्थीचा आपण बोलतो आहोत. नुकतीच गुरुपौर्णिमा झाली, तर त्याच निमित्ताने गुरूंचं आपल्या आयुष्यातलं महत्त्व आणि आपलं आयुष्य समृद्ध करण्यामध्ये काय काय गुरूंचं रोल असतो, काय काय भूमिका असते, तर या संदर्भात आज आपलं चर्चा होणार आहे. तर मी गाडगे सरांना विनंती करीन त्यांनी सुरुवात करावी. धन्यवाद सर. सगळ्यांनी हात जोडायचे, डोळे बंद करायचे आणि ऐका शांतपणे. हृदयामध्ये घेण्याचा प्रयत्न करा. ओम नमो वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा जय. सगळे चांगले आहेत ना? छान आहे ना सगळे? गुरु पौर्णिमा नुकतीच झालेली आहे, पण एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. पहा, अंधार हा सर्वत्र आहे आणि प्रकाश हा अपवाद आहे. अंधार हा नियम आहे, प्रकाश हा त्या नियमाला अपवाद आहे. आपल्याला प्रकाश हा करावा लागतो. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर लक्षात येईल की प्रकाशाचा अभाव असणं म्हणजे अंधकार आहे. आपल्याला गुरु हा शब्द समजून घेत असताना आपल्याला हे भौतिकशास्त्र पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल. गुरु ह्या शब्दामध्ये आपल्याला शांतपणे विचार केला तर त्याची संधी जी आहे तिचा विग्रह केला तर आपल्याला लक्षात येईल की 4 मात्रा त्याच्यामध्ये दिसतात. मुख्य 3 मात्रा, ग आहे, उ आहे, पुन्हा र आहे आणि पुन्हा उ ची मात्रा आहे त्याच्यामध्ये. तर त्यातला उ जो आहे 2दा येणारा तो सामर्थ्य, ऊर्जा दर्शवणारा शब्द आहे. लक्षात घ्या, ऊर्जावान तो शब्द आहे. ग म्हणजे काय? ग म्हणजे अंधकार, अज्ञानाचा अंधकार. आणि र म्हणजे रक्षण करणारा, तारण करणारा, त्याच्यापासून दूर नेणारा किंवा तो अंधकार प्रकाशमय करणारा. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कसा तो प्रकाशमान करतो? तर त्याच ऊर्जेने, दोन्हीकडे उ हा शब्द ऊर्जा आणि सामर्थ्य दर्शवण्यासाठी येतो. जो अज्ञानाचा सामर्थ्यवान अंधकार आहे तो तितक्याच सामर्थ्याने त्या अंधकारापासून आपलं रक्षण करणारं जे तत्व आहे त्याला गुरु म्हणतात. असं गुरु शब्दाचा सर्वसाधारणपणे त्याची व्युत्पत्ती जर म्हटली तर आपल्याला आणखी वेगळ्या पद्धतीने जावं लागेल. पण त्या शब्दाचा अर्थ नेमकं काय, ते गुरु शब्द लिहिण्यामागे पाणिनी किंवा जे व्याकरण तज्ञ आहेत त्यांचा काय उद्देश असावा, तर काय कळावं, तर त्या शब्दाचा जो भावार्थ आहे आणि शब्दार्थ आहे तो एकच असतो. अशी एकमेव भाषा आहे ही जगातली. त्या भाषेचं नाव आहे संस्कृत. जो त्या शब्दाचा अर्थ आहे, शब्दार्थ, तोच त्या शब्दाचा भावार्थ सुद्धा असतो. बऱ्याचदा आपल्याला लक्षात येईल की एका वेगळ्या भावनेने वापरलेला शब्द असतो, त्याचा मूळ शब्दार्थ काहीतरी वेगळाच असतो. असं अनेक भाषांमध्ये अडचण येते, पण संस्कृतला ती अडचण नाही. जे सांगायचं आहे तोच भाव व्यक्त, म्हणजे जर भाषा ही अभिव्यक्तीचं जर माध्यम असेल तर काय अभिव्यक्त करायचं हा प्रश्न विचारला गेला पाहिजे पुढे.
बऱ्याचदा असं घडतं की भाषा ही अभिव्यक्तीचं माध्यम आहे आणि अभिव्यक्ती होते तर तशाच पद्धतीने ती भाषा आहे आणि तशीच ती वापरली गेली पाहिजे असं काही लोक आग्रहाने सांगतात. पण ती भाषा काय अभिव्यक्त करते हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून प्रत्येक भाषेचा एक वैज्ञानिक जर जर पाया आपण पाहिला तर तो सगळ्यामध्ये संस्कृत भाषेचा वैज्ञानिक पाया भाषा म्हणून अत्यंत मजबूत आहे. ठीक, संस्कृत भाषा आपल्याला सांगते की गुरु म्हणजे काय नेमकं. आणि मग आपण येतो गुरुपौर्णिमेकडे पुन्हा. व्यासो उच्छ्रिष्ट जगत सर्व, म्हणजे व्यासांनी, भगवान वेद व्यासांनी संपूर्ण जग पुष्ट करून ठेवले असं म्हणतात. म्हटलं तर वेदव्यास ही एक व्यक्ती आहे आणि म्हटलं तर वेदव्यास ही एक प्रक्रिया आहे. आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे ती एक मोठी परंपरा आहे. भगवान वेदव्यास ही एक मोठी परंपरा आहे. एकटी नाही, त्यांच्या त्या परंपरेमध्ये अनेक त्यांच्या शिष्यांनी योगदान दिलेलं आहे. कुणी व्यासांचं जे ज्ञान आहे ते पुढेपर्यंत नेलं, त्याच्यामध्ये आपले म्हणजे त्या दुधामध्ये ते साखर झाले, ते त्या परंपरेतले ते सुद्धा स्वतः व्यास आहेत. लक्षात घेतलं पाहिजे आपण. कुणी त्यांच्यातलं काही खोडलं आणि काही त्याच्यामध्ये नव्याने लिहिलं, तेही त्या व्यासांच्या परंपरेमधले सगळे व्यास आहेत. आणि काही लोकांनी त्या व्यासांचं सगळंच नाकारून, सगळंच खोडून, सगळंच पूर्णपणे नव्याने लिहिलं, तेही ह्या प्रक्रियेमधले व्यास आहेत. लक्षात घ्या, आपण सर्वसाधारणपणे म्हणताना व्यासपीठावरील मान्यवर म्हणतो, तर ते व्यासपीठ किती कठीण आहे आणि त्या भगवान वेदव्यासांनी निर्माण केलेलं हे पीठ आहे ज्याला व्यासपीठ म्हणतात. तर ते आपल्याला लक्षात येईल की त्याच्यावरचं मान्यवर असणं म्हणजे काय. या 3 श्रेणीमध्ये तो जर बसत असेल ती व्यक्ती तर त्याला त्या व्यासपीठावर येता येतं. आणि शेवटचा विषय आहे की ज्याच्यामुळे प्रत्येक श्रद्धावान जो त्या ज्ञानामध्ये तो विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून त्या व्यासांनी दिलेल्या ज्ञानाच्या त्या पाऊल वाटेवरती एखादं तरी पाऊल टाकतो, अशी चौथी ती व्यक्ती सुद्धा व्यासपीठावरती मान्यवर म्हणून उपस्थित होण्यास पात्र आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. अशा पद्धतीने ज्या भगवान वेदव्यासांनी, मग कला असेल, शास्त्र असेल, विज्ञान असेल, त्यातले जे जे काही तज्ज्ञ आहेत त्या सगळ्या तज्ज्ञांना व्यास तुम्ही म्हटलं तर तुम्हाला लक्षात येईल की ते त्या परंपरेतलेच आहेत सगळे. आपण ज्या ज्या तत्वाला गुरु म्हणू ते सगळं तत्व ज्या ज्या ठिकाणी आपल्याला आपला अज्ञानाचा अंधकार दूर होईल त्या त्या ठिकाणी ते संपूर्ण गुरुतत्व हे त्या व्यास परंपरेतलं आहे. म्हणून गुरु पौर्णिमा ही आपण व्यास पौर्णिमा म्हणून सुद्धा साजरी करतो. व्यास म्हणजे ते अमर्याद अर्थाने त्या शब्दाचा आपल्याला म्हणजे बोध घ्यायला पाहिजे. अमर्यादचा अर्थ काय आहे? काहीच त्यांनी ज्ञान म्हणून जे काय आहे ना, आपण ज्याला व्युत्पत्ती शास्त्र या शास्त्राचा अभ्यास करतो, तर मी नेहमी सांगतो, कारण आपल्याला ते बाहेरून यावं लागतं बऱ्याचदा, तर आपल्याला ते बरं वाटतं. मग तुम्हाला सांगतो की आईन्स्टाईननी असं म्हटलं की आता जे उपलब्ध शास्त्र आहे, 1950 सालचं भाषण आहे त्यांचं, की आता जे उपलब्ध शास्त्र आहे त्या कोणत्याही शास्त्राचा जर तुम्ही उगम शोधायला गेलात तर तो तुम्हाला भारतातच सापडेल असं त्यांनी सांगितलं. तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की अशा पद्धतीने ह्या प्रत्येक गोष्टी आपल्याला व्युत्पत्ती शास्त्रामध्ये आपल्याला सापडतात. सांख्यिकी असू दे, वनस्पती शास्त्र असू दे, अध्यात्म असू दे. परवाच विंदा करंदीकरांची एक कविता माझ्या एका संबंधितांनी मला पाठवली होती की ते सांगत होते की व्यासा म्हणजे ह्या परंपरेमध्ये जे तुकाराम महाराज आहेत त्यांना शेक्सपियर भेटायला आला आणि तुकाराम महाराजांनी त्याला सांगितलं शेक्सपियरला की बाबा तुझं सगळं छान आहे, तू जवळपास सगळ्या म्हणजे मानवी भावना ह्या संपूर्ण तुझ्या सामर्थ्याने, लेखणीच्या सामर्थ्याने, तुझ्या कल्पकतेने, तुझ्या विद्वत्तेने त्या मानवी भावना तुझ्या संपूर्ण साहित्यात तू उतरवल्यास. शेक्सपियर म्हणतो नाही, एक मला नाही जमलं, मला ते मान्य करायचं तुमच्याकडे. मला हे म्हणजे तुम्ही मला दिसलाच नाहीत म्हणतात ते, म्हणजे विठ्ठलाच्या रूपामध्ये तुकाराम मला दिसला नाही, विंदा करंदीकरांच्या कवितेत येतात.
आणि त्याचा अर्थ काय? तर तुकाराम म्हणतात ते बरोबर आहे की तुला त्या अध्यात्माच्या जवळ जाता आलं नाही. तो एक मानवी जो एक भाव आहे तो सापडलाच नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण सगळ्यांनी. आपण संपूर्ण आपलं व्यक्तिमत्व जर आपण पाहिलं तर एकतर मुळात व्यक्तिमत्व हा भास आहे. आध्यात्मिक दृष्ट्या मन आणि बुद्धी हे आपल्या शरीराचेच भाग असतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि ते वास्तव सुद्धा आहे. कारण मनाचं आणि बुद्धीचं दोन्हीचं अस्तित्व शरीरासोबतच संपतं, शरीरासोबतच चालू होतं. प्रत्येक वेळेला आपल्याकडे काही सायकोसोमॅटिक वगैरे आपण विषय म्हणजे तुमच्याकडे हे विज्ञान या अर्थाने तुम्ही इथे पाहत असता सावली केअर सेंटरमध्ये. या सगळ्या गोष्टीला विज्ञान म्हणून पाहिलं जातं आणि ते बहुतांशी पाश्चात्य पद्धतीने त्याचा अभ्यास केला जातो, हे लक्षात घ्या. सायकोसोमॅटिक म्हणजे मनोकायिक, मन आणि काया ह्या दोन्हीशी संबंधित या गोष्टी असतील तर आपल्याला मनाचा अभ्यास वेगळा करून शरीराचा उपचार करता येत नाही किंवा शरीराचा अभ्यास वेगळा करून मनाचा उपचार केला जात नाही. शरीरावरती मनाच्या भावभावनांचे परिणाम होत असतात, मनावरती शरीराचा तुमच्या स्वास्थ्याचा परिणाम होत असतो. म्हणजे मन आणि शरीर यांचं स्वास्थ्य हे वेगळं वेगळं नाही आहे, हे अध्यात्म सांगते. ते एक प्रकारचं वैद्यकशास्त्रच आहे, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. कारण अध्यात्माचा हा मूळचा विषय आधी आत्मनाम ज्याला म्हणतात, जिथे जिथे आत्मतत्व आहे त्या त्या ठिकाणी शरीराच्या विज्ञानाच्या अनुषंगाने, ज्ञानाच्या अनुषंगाने, ज्ञानाचाच विस्तार हा विज्ञान आहे, त्या आत्मतत्वाचा अभ्यास करणं म्हणजे अध्ययन करणं म्हणजे अध्यात्म आहे. पण आत्मतत्व, आत्मा कुठे नाही शरीरामध्ये, सगळीकडे आहे. पहा, एखादा अवयव जर आपल्या शरीरापासून दूर जाऊन पडला तर त्यातलं आत्मतत्व नष्ट होतं, निर्जीव होऊन जातो अवयव तो शरीरापासून तुटल्यानंतर. आपण हे समजून घ्यायला पाहिजे की ह्या आपल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, मी मगाशी म्हटलं की व्यक्तिमत्व हा भास आहे. कारण व्यक्तिमत्व ह्याचा अर्थ काय असतो आणि त्याच्या डेव्हलपमेंटचे काही कोर्सेस सुद्धा आपल्याकडे घेतले जातात. पहा, व्यक्तिमत्व विकासाचा जर आपल्याकडे एखादा प्रोग्राम असेल तर आपल्या लक्षात येईल की त्या प्रोग्राममध्ये काही यशस्वी लोकांची माहिती तुम्हाला सांगितली जाते. सर्वसाधारण ठोकळपणे मी तुम्हाला सांगतो की त्यात काही यशस्वी लोकांची माहिती तुम्हाला सांगितली जाते आणि त्या यशस्वी लोकांनी यश का संपादन केलं, कशा पद्धतीने संपादन केलं, त्यांना कोणते कोणते संघर्ष करावे लागले, अशा पद्धतीने आपल्याला त्या यशस्वी लोकांची माहिती, त्यांच्या जीवन चरित्राचे ते कंगोरे सांगितले जातात. आणि ते कंगोरे सांगितल्यानंतर आपल्याला सांगितलं जातं की तुम्हाला असं व्हायचं आहे, तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर या माणसासारखं, या व्यक्तीसारखं, या स्त्रीसारखं तुम्हाला जगलं पाहिजे. आता त्यांच्या आयुष्यात जे प्रसंग येतील ते माझ्या आयुष्यात येतील असं नाही. त्यांना जे संघर्ष करावे लागले तसेच संघर्ष मलाही करावे लागतील असं नाही. माझ्या वेळची परिस्थिती, त्यांच्या वेळची परिस्थिती या जुळतील असं नाही. मग त्यातून आपण मार्गदर्शन कसं घ्यायचं, हा प्रश्न आपल्या मनामध्ये पडायला पाहिजे. आणि तो प्रश्न पडल्यानंतर त्याचं उत्तर असं आहे की दुसऱ्या कोणाचं तरी आयुष्य जगणं हे आपण स्वतःच म्हणजे प्रतारणा करण्यासारखं आहे, हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. काही समान धागे असतात, परंतु आपल्याला दुसऱ्याचं आयुष्य जगण्याची गरज नाही. त्यातून तुम्ही मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. आपल्याला अनेक चरित्र वाचायला मिळतात, मागच्या पिढीतल्या अनेक लोकांना आपल्याला पुस्तकांच्या माध्यमातून भेटायला मिळतं. ती खूप मोठी पर्वणी आहे. ते लोक आज जिवंत नाहीत, पण त्यांच्याबद्दल वाचल्यानंतर त्यांच्यापासून प्रेरणा मिळते. पण लक्षात घ्या, तुम्ही जे आहात ते तुम्ही होणं हे जास्त सोपं असतं दुसऱ्या कोणाचं तरी आयुष्य जगण्यापेक्षा. मग अध्यात्म काय सांगतं, तू काय आहेस, तुझं स्वरूप काय आहे ते तू ओळखून घे. जर माझ्या डोळ्यावरती हा चष्मा आहे आणि याचं स्वरूप जर मला माहित असेल तर माझं त्या चष्म्याचं प्रयोजन हे मला माहिती असतं. तो चष्मा आहे. मोबाईल असेल तर त्या मोबाईलचं प्रयोजन आपल्याला माहित असतं. माईक असेल तर त्या माईकचं प्रयोजन माहित असतं. कॅमेरा असेल तर कॅमेऱ्याचं प्रयोजन माहिती असतं. हा शर्ट ह्याचं स्वरूप जर मला माहित असेल, त्याचा उपयोगी माहित असतो. तसं आपल्याला आपल्याबद्दल माहिती असणं, आपलं स्वरूप आपल्याला माहिती असणं हे जास्त विकसनाच्या दृष्टीने महत्वाचं आहे. आणि आपण आपल्याला ओळखल्यानंतर मग आपल्या प्राचीन आपल्या ऋषी मुनींनी
आपले जे पूर्वज आहेत, जे ज्यांना आपण गुरुस्थानी आज मानून आपण त्यांच्याबद्दल बोलायला बसलेलो आहे, त्यांनी जे सांगितलं आपल्याला की जे तुम्ही आहात ते तुम्ही ओळखल्यानंतर मग त्याचा पूर्ण अंशाने तुम्ही ते प्रगट होणं, तुम्ही म्हणून त्याला नाव काही असू दे. कोणत्या भांड्याला रणजित नाव आहे, कोणत्या भांड्याला मग किशोर नाव आहे, यांनी काहीच फरक पडत नाही. आत बाहेर तेच तत्व आहे आपल्याला लक्षात येतं. आणि मग त्याच्यानंतर मग विस्तार व्हायला लागतो, त्यालाच ब्रह्म म्हणतात. ब्रह्म जाणणं म्हणजे काय आहे आपल्याला बऱ्याचदा समजत नाही. ब्रह मुळात शब्द आहे आणि मग त्याच्यातून शब्दातून विस्तारित जे पावलेलं जे संपूर्ण विश्वमन आहे ते सातत्याने विस्तारते. आपल्याला स्टीफन हॉकिंगचा सिद्धांत माहिती असेल, ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम अँड द बिग बँग. महाविस्फोटानंतर पहिल्यांदा शब्द निर्माण झाला, सगळी शास्त्र सांगतात. शब्दातून मग संपूर्ण विश्व, त्याचं कंपन अणूमध्ये सुद्धा 32व्या 33व्या कप्प्यापर्यंत शोधायला जातात तर तिथे कंपन सापडतात. शंभू महादेवानी स्पंदशास्त्र लिहिलं, त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आणखी त्यांनी त्याचं खूप सुरेख हे केलेलं आहे. सगळं हे विज्ञान आहे, हे आत गेल्यानंतर समजलेलं आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आपल्याला बऱ्याचदा या गोष्टी माहिती असत नाही आणि मग त्याच्यावरती आपण पुन्हा मूळ विषयावर येतो की आवरण चढलेलं असतं. दोन्ही बाजू बरोबर आहे. अज्ञान हा किंवा अंधकार हा नियम आणि ज्ञान किंवा प्रकाश हे अपवाद, हे दोन्ही बरोबर आहे, हे लक्षात घ्या. पण दुसऱ्या बाजूला आपण असं म्हणतो की जिथे अंधार आहे, जिथे प्रकाश नाही त्या ठिकाणी अंधार आहे. म्हणजे प्रकाशाचं नसणं म्हणजे ज्ञान नसणं म्हणजे अज्ञान असणं, ही सुद्धा बाजू त्याची बरोबर आहे. आता आपल्याला विचार करायचा आहे की मग हा जो ज्ञान नाहीये तर ते का नाही? तर सहज गोष्ट आहे की त्या ज्ञानावरती आच्छादन असतं. कशा अर्थाने? पहा, आता सूर्य मावळलेला आहे, ठीक आहे, पण दुपारी अशी परिस्थिती नव्हती तरी सूर्य दिसत नव्हता. मग सूर्य नव्हता का? होता, पण दिसत नव्हता. आपल्या दृष्टीने तो नाही आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. तो आहे त्या ढगांच्या पलीकडे. मध्ये ढग आले ना की आपल्याला सूर्य दिसायचं बंद होतं. ते ढग अज्ञानाचे आहेत. सूर्य नाही का? प्रकाश नाही का? प्रकाश आहे, ज्ञानाचा प्रकाश आहे, पण ढग आडवे आहेत. ढग ते दूर झाल्यानंतर सूर्य पुन्हा प्रकट होतो, दिसायला लागतो आपल्याला, आपल्या दृष्टीने प्रकट होतो. प्रत्यक्षात तो त्याची जागा कधी सोडत नाही. तसंच ज्ञानाचं सुद्धा आहे, ते त्याच्या जागी असतं. आपल्याला नव्याने काहीच गोष्टी शिकता येत नाही, ते लक्षात घ्या. आपल्याला जाणून घेणं म्हणून सांगितलंय. काय म्हणून सांगितलं? जाणीव नेणीव, भगवंते नाही. आता नाथांचं जर हे आपण बघितलं तर जाणीव आणि नेणीव काय आहे मुळात? आपल्याला जाणीवेच्या पातळ्या ज्या आहेत ना, या समजल्यानंतर आपल्याला म्हणजे जे कळायला लागतं ना, आणि ते इंद्रिय गोचर आहे, त्याच्या पलीकडे सुद्धा जे कळायला लागतं त्याला नेणीव म्हणतात. हे जाणणं आणि नेणणं हे सर्व काही आहे. ज्ञान झाल्यानंतर आपल्याला त्या एका कोपरातून उजळून निघतो, कायमचं उजळून निघतो, आपल्याला ते समजून घ्यायला पाहिजे. तिथे अंधार दूर झाला असं आपण म्हणतो. प्रत्यक्षात होतं काय माहितीये का? ते ज्ञान तिथेच असतं, फक्त ते आच्छादन कुणीतरी दूर केलं की ते खाली दिसायला लागतं. ते गेले नसतं कुठे. म्हणून आपल्या आत शोधल्यानंतर सगळं सापडतं असं म्हणतो. तुझं आहे तुझं पाशी, पण तू जागा चुकलाशी. चुकीच्या जागी शोधतो आपण. आपल्याला इंद्रियांनी ज्या गोष्टी दिसतात ना, पहा, मी त्याच्याबद्दल एक उदाहरण सांगेन तुम्हाला. ज्या गोष्टी इंद्रियांनी दिसतात त्याच गोष्टी, त्याच्यावर विश्वास ठेवण्याची आपल्याला सवय लागलेली आहे. त्याच्या पलीकडे आपण जायचा कधी प्रयत्न करत नाही. या अंधकाराच्या मध्ये आपल्याला एक उदाहरण आपल्याला आणखीन एक सांगता येण्यासारखं आहे की आरसा आहे. आरशामध्ये तुम्ही जाऊन जर पाहायला गेलं त्याच्यावर खूप धूळ जमा झालेली असेल, किंवा नवीन नवीन आरसा आणलेला असतो ना, तर त्याला आवरण घातलेलं असतं आधी, तो खोलण्यापूर्वी. त्यात तुम्ही जर तुमची प्रतिमा पाहायला गेलात, प्रतिबिंब पाहायला गेलं, तर तुम्हाला ते दिसणार नाही. का? तर त्याच्यामध्ये कागदाचं ते आवरण असतं. अजून तुम्ही ते अनावरण त्याचं केलेलं नसतं आरशाचं, तर तुम्हाला काही दिसणार नाही. बऱ्याचदा आरसा आणल्यानंतर ते खडूचं मार्किंग वगैरे करून पॅकिंग केलेलं असतं त्याचं, तर नाही दिसणार.
कागद काढल्यानंतर मात्र तुम्हाला त्याचं प्रतिबिंब दिसायला लागतं तुमचं. तसंच आहे हे. अज्ञानाचा हा अंधकार कोणीतरी दूर केल्यानंतर, ते आवरण दूर केल्यानंतर आतलं ज्ञान दिसायला लागतं. पहा, पण आपल्याला सवय कशी लागली? मी ना आता इथे अंधार झाला समजा, त्या बाहेरच्या याच्यामध्ये अंगणामध्ये तिथे लाईट नाही, त्याच्या ठिकाणी समजा मी सांगतोय आता अजून अंधार व्हायचा आहे, पण समजण्यासाठी माझं एक म्हणणं आहे, आपल्या इथे या कॉम्प्लेक्समध्ये, या बिल्डिंगमध्ये एखादी अंधारी खोली जिथे लाईट नाही आहे, तिथे माझं एक नाणं पडलं. आता रुपयाची फारशी दिसत नाहीत, समजा 10 रुपयाचं माझं नाणं पडलं. 10 रुपयाचं नाणं पडल्यानंतर मी काय विचार केला, मला तिथे दिसतंय का? नाही दिसत, अंधारामध्ये मला नाही दिसत. मग चला आपण वरच्या हॉलमध्ये, इथे कम्युनिटी हॉलमध्ये जाऊया. इथे मोठी लाईट लागलेली आहे, हॅलोजन वगैरे लागलेले आहेत. इथे जाऊन रुपया शोधू. लाईट आहे ना इथे. तर्कशास्त्राच्या दृष्टीने कदाचित बरोबर आहे, उजेडात शोधायला पाहिजे हे बरोबर आहे, पण व्यवहाराच्या दृष्टीने मला सांगा की इथे तो रुपया सापडेल का? सापडेल, जिथे पडलाय तिथेच सापडणार. अगदी बरोबर. ज्ञान जिथे आहे ते अंधारात आहे म्हणून मी शोधायला जाणार नाही असं जर म्हटलं तर ते सापडणार नाही. आणि कुणी जर ते तुम्हाला उलगडून दाखवत असेल की अरे तिथे नाही इथे आहे, तुला ते दिसत नाहीये, तू खूप अनुभवून घेते, मी हाताने चाचपडलं तर मला तिथेच रुपया सापडेल. डोळ्यात नाही दिसणार पण हाताने, मग मला दुसरा काहीतरी अवयव वापरायला लागेल, माझी दुसरी कुठली तरी संवेदना जागी करावी लागेल, तेव्हा मला तिथे रुपया सापडेल. तसंच आत्मतत्वाचं आहे, ह्या ज्ञानाचं आहे की दुसरी कोणती तरी नेणिवेच्या पातळीतली ती संवेदना मला जागी करावी लागेल. जाणीवांची जी इंद्रियाची जी पातळी आहे त्या पातळीवरती मला ते सापडणं शक्य नाही, तर नेणिवेच्या पातळीवर सापडेल. आणि त्या पातळीवरचा तो प्रकाश जो आहे तो दूर करणारा जर प्रत्येक जण, जर कुणी जे तत्व असेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये ती वस्तू असेल, ती परिस्थिती असेल, व्यक्ती असेल, ती प्रत्येक व्यक्ती, वस्तू आणि परिस्थिती म्हणजे तुमचा गुरु आहे. जिथे जिथे हा अंधकार दूर होईल आणि ज्या ज्या ठिकाणी तिथे तुमचा तो कोपरा उजळून निघेल, ती व्यक्ती, वस्तू आणि परिस्थिती हे प्रत्येक तत्वतः ते गुरु आहेत, लक्षात घ्या. म्हणून गुरु तत्व समजून घ्या, यासाठी मी तुम्हाला हे सांगत आहे. गुरु ही व्यक्ती आहे, तशीच वस्तू आणि परिस्थिती सुद्धा आहे, तिथे शिकायला मिळतं आपल्याला, हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीने ती गुरुतत्व आहे. व्यासांच्या बद्दल आपण ह्या गोष्टी समजून घेतल्या. पौर्णिमेला हे साजरं करतो, तो पौर्णिमेचा अर्थ सहज आणि सोपा आहे. चंद्र, त्याचं जे वर्तुळ आहे चंद्राचं, बघा, जे पृथ्वीकडे तोंड करून असते, त्या संपूर्ण वर्तुळावरती ज्यावेळेला सूर्याचा प्रकाश पडलेला असतो आणि पूर्ण अंशाने ती बाजू जी पृथ्वीकडे असते चंद्राची, ती बाजू उजळून निघालेली असते आणि तो पूर्णत्वाला पोचला असं आपण म्हणतो चंद्र. तर त्या दिवशीची ही रात्र आहे. चंद्र पौर्णिमेला चंद्राची जी प्रतिमा आहे ती पूर्णत्वाला पोचलेली असते. तसंच हे ज्ञान आहे, पूर्णत्वाला पोचावं याचा तो संकेत आहे, आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून गुरु पौर्णिमा ही अशा पद्धतीने आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शक ठरत असते. एक विषय मी तुम्हाला सांगतो त्यामध्ये, आणि मी आवर्त घेतो. आज मी तुम्हाला सांगेन शाखा चंद्र योगा संदर्भामध्ये आपल्या सगळ्या गुरूंनी अत्यंत विनम्रतेने सगळ्या शिष्यांना, म्हणजे पहा, प्रभू रामचंद्र असा जर शिष्य नसता तर गुरु वशिष्ठ आणि गुरु विश्वामित्र दोघांनाही कदाचित आज आपण ओळखत नसतो. अर्जुनासारखा शिष्य नसता तर कदाचित द्रोणाचार्यांना आपण इतकं ओळखत नसतो. म्हणजे भगवान श्रीकृष्णासारखा शिष्य नसता तर सांदीपनींना आपण ओळखत नसतो. पहा मी काय म्हणतो, ते शिष्य सुद्धा गुरुची ओळख करून बनत असतात. आता आचरेकर सरांना सचिन तेंडुलकर मुळे ओळख मिळाली, हे आणखीन आत्ताचं उदाहरण आहे. अनेक उदाहरणं अशी देता येतील. पहा, काही शिष्य ही गुरुची ओळख होतात. कदाचित रामकृष्ण परमहंसांच्या बद्दल जितकं विवेकानंदांनी लिहिलं, त्यांच्या शिष्यामुळे, म्हणजे विवेकानंदांच्यामुळे रामकृष्ण परमहंसांची जगभर ओळख झाली. नाहीतर ते दक्षिणेश्वरालाच
त्यांचं ते महात्म्य कोंडून राहिलं असतं कदाचित. कदाचित शेवटी भगवंताची लीला आहे, दिसतंय ते वेगळं आहे. आज त्यांना बिंब आणि विवेकानंदांना प्रतिबिंब म्हणून ओळखतो. पण हे समजून घेतलं पाहिजे की शिष्य सुद्धा अशा पद्धतीने ते आपल्या गुरुचं नाव नेत असतात. म्हणून अत्यंत विनम्रतेने सगळ्या गुरूंनी आपल्या शिष्यांना जवळ केलेलं आहे आणि खूप प्रेमाने जवळ घेऊन सांगितलं की बाळ, या ज्ञानाचा मला अनुभव आलेला आहे. हे अंधारातलं हा प्रकाश जो तुला तुझ्या उघड्या डोळ्यांनी दिसणार नाही, पण ज्ञानाचा तिसरा नेत्र उघडलास, तू उघडू शकलास भगवंताच्या कृपेने, गुरुच्या कृपेने, तर तुला निश्चितपणाने तो प्रकाश, ज्ञानाचा प्रकाश दिसेल. पण मी तुला सांगतो, पहा, हे जे झाड दिसते ना, या म्हणजे शाखा म्हणतोय त्याला, त्याच्या मागे हा अध्यात्माचा चंद्र आहे. पहा, त्याला शाखाचंद्र योग म्हणून अध्यात्मामध्ये अत्यंत मानाचं स्थान आहे. ते मी तुम्हाला सांगतो की शाखाचंद्र योग म्हणायचं कशाला. तर गुरु सांगतात की पहा, त्या शाखेच्या मागे ते वर्तुळ जे दिसतंय ना, तो शिष्य म्हणतो कुठे दिसतंय? नाही, आहे त्या शाखेच्या मागे. तू नीट पाहिलंस तर तुला ते वर्तुळ दिसेल. तो आहे अध्यात्माचा चंद्र. शाखेच्या मागचा जे काळं वर्तुळ आहे ते अध्यात्माचं चंद्र आहे. आणि ते बघ, त्या शाखेच्या अमुक एका टोकापर्यंत, तितक्या फुटापर्यंत, इतक्या इंचावरती तू मागे पाहिलंस तर तुला तो चंद्र दिसेल. शिष्याला नाही दिसत, त्या क्षणी नाही दिसत. गुरु काय म्हणतात माहितीये का? बाळ, ही माझी मर्यादा आहे. मी तुला शाखेपर्यंत नेऊ शकतो, शाखेपासून चंद्रापर्यंतचा प्रवास बाळ तुला करावा लागेल. बरेच जणांना असं वाटतं की हा किंवा कोणताही प्रवास करण्यासाठी गुरुची गरज काय. काही महाभाग म्हणजे अत्यंत प्रभावी आणि प्रतिभाशाली लोक असतात, ते गुरु करतात. मला त्याचं आश्चर्य वाटतं. गुरु करता येतो म्हणजे चपात्या करतात, भाकऱ्या करतात, भात करतात, मला माहिती आहे. गुरु करतात हे मला माहिती नाही. गुरु असतो, ते गुरु शिष्याला शोधत असतात. हे मी माझ्या अनुभवाने सांगतो तुम्हाला. शिष्याला कधीही गुरु शोधता येत नाही, तेवढी त्याची पात्रताच असत नाही. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि गुरु त्या पदाला पोचतो, शिष्य लक्षात घ्या. गुरु शोधतात आणि त्याची योग्य अयोग्यता, त्याचं स्वरूप त्याला समजून सांगतात आणि आता तू पुढचा प्रवास कर म्हणून सांगतात. तो प्रवास स्वतःला करावा लागतो, पण त्या शाखेपर्यंत जायला गुरु लागतात. समजून घ्यायला पाहिजे. इथे मी आलो, 2दा 3दा 4दा आलो सावली केअर सेंटर मध्ये, तर मला इथे येताना मला रस्ता माहित नव्हता, तर कुणीतरी सांगितलं. ते माझे गुरु आहेत. लक्षात घ्या, ज्या प्रदेशामध्ये तुम्ही जाता, आता तुम्ही जर एखाद्या तुम्हाला माहित नसलेल्या ठिकाणी गेलात, कोल्हापूर सोडून गेलात, मुंबईच्या बाहेर गेलात, देशाच्या बाहेर कुठेतरी गेलात, जिथे तुम्ही कधी गेलेला नाहीये त्या ठिकाणी गेल्यानंतर पत्ता विचारता की नाही? की तुम्हाला सगळं आपोआप कळतं. म्हणजे ज्या विभागात, अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये, त्या अंधारात तुम्ही कधी गेलेलाच नाही प्रवास करायला. गुरु हवा की नको? हवाच. आणि तो असा हवा की त्यांनी त्या अंधारात प्रदेशामध्ये स्वतः कधीतरी फेरफटका मारलेला. लक्षात घ्या, त्याची गुरु सुद्धा पारखून घ्यावा, हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो. गुरु सुद्धा शिष्याने पारखून घ्यावा. जसं शिष्य गुरु पारखून घेतात, तसं गुरु सुद्धा शिष्याने पारखून घ्यावा. ही अनुज्ञा दिलेलीच आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. तर तुमची प्रगती होणार नाही. आणि तुमचा सगळ्यात मोठा धोका असतो जर गुरु पारखून नाही घेतला तर. आणि ती वाईट गोष्ट आहे. ते म्हणजे त्या शास्त्रावरचाच तुमचा विश्वास उडून जातो. ह्याच्यासारखं वाईट काय असतं? त्या गुरुच्या अपात्रतेमुळे, म्हणजे अक्षमत्व असल्यामुळे तुमचा त्या शास्त्रावरचा विश्वास उडतो. ह्याच्यासारखं वाईट काय? आता ह्या विषयावरती पुन्हा आपण येऊया की त्या नंतर मात्र गुरु तुमचं बोट सोडतात. आता शाखेपर्यंत त्याचा जो प्रवास आहे तोही खूप मोठा प्रवास आहे, हे समजून घेतलं पाहिजे. आणि मग तिथे पुढे श्रद्धेचा विषय, असं भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे की श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धावानाला ज्ञानाचा लाभ होतो, अश्रद्ध माणसाला ज्ञानाचा लाभ होत नाही. पण आपल्याला ही गोष्ट पण लक्षात घेतली पाहिजे की श्रद्धा आणि विश्वासाची आवश्यकता नसते जर तुम्ही सत्य जाणत असाल.
श्रद्धेची गरज नाही आणि विश्वासाची सुद्धा गरज नाही. पण जर तुम्ही श्रद्धा नाही ठेवली तर काय अडचण होते हे तुम्हाला सांगतो. सत्य जाणलेलं नसताना श्रद्धा ठेवावी लागते. श्रद्धा हे ठेवलीच पाहिजे. हो, जर तुम्ही आईने सांगितलं की बाळ इथे जर तू हात लावलास तर चटका बसेल, श्रद्धा नाही ठेवली तर काय होईल तुम्हाला माहिती आहे. चटका बसणार. तर विश्वास हा ठेवावा लागतो आणि नंतर मग तुम्हाला स्वतःला अनुभूती येते. मग श्रद्धा मजबूत होते. सत्याची जाण झाल्यानंतर, सत्य स्वतः अनुभवल्यानंतर श्रद्धा आणखी बळकट होते. हे आपण समजून घेतलं पाहिजे. पण श्रद्धा न ठेवता तुम्ही त्या ठिकाणी गेलात, गुरुवर विश्वास नसेल तुमचा, तर त्या ठिकाणी तुम्हाला जाण्याला अडचण येतात हे समजून घेतलं पाहिजे. त्यांनी शाखेपर्यंत तुम्हाला नेल्यानंतर जर तुमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल विश्वास असेल तर मग पुढे सुद्धा त्यांनी केलेलं मार्गदर्शन जे आहे, शाखेच्या पलीकडे चंद्रापर्यंत जाण्याचा जो प्रवास आहे तो त्यांनी स्वतः केलेला असतो, लक्षात घ्या. म्हणून ते तुम्हाला जायला सांगतात. तिथे मात्र मग तुम्ही नतमस्तक होऊन त्यांच्या आज्ञेचं पालन करावं, असं मी हात जोडून तुम्हाला सांगतो. की मग त्या मार्गावर तुम्ही वाटचाल, आणखी नक्की तुम्हाला मग सगळ्यांना तो अध्यात्माचा चंद्र मिळेल याचा माझ्या मनामध्ये पूर्ण विश्वास आहे. अध्यात्माचाच चंद्र का? अध्यात्माचाच चंद्र का? क्षेत्रज्ञ योगामध्ये, भगवद्गीतेमध्ये सांगतात, शरीर हे क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्राचं ज्ञान आहे, त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात. तिथे त्या अनेक गोष्टींचं, शरीरामध्ये अनेक गोष्टींचं, म्हणजे आपल्याला पंचमहाभूतांचा वास असलेला, त्याच्यानंतर आत्मतत्वाचा वास असलेला, आपल्याला वास म्हणजे निवास असलेला, वास म्हणजे गंध नाही या अर्थाने, तर तिथे आपल्याला ते सगळं जर आत गेले तर आपल्याला सापडतं. आपल्या त्वचेच्या आत आपल्या आत्म्याचं वास्तव्य आहे, लक्षात घेतलं पाहिजे. आत्मा कुठे राहतो? बरेच जण म्हणतात हृदयात राहतो, तर तिथे आहे. तो म्हणून पायाच्या अंगठ्यात नाही असं नाही, तिथेही आहे. आत्मा नाही कुठे, आत्मतत्व नाही कुठे, आणि आत्म्याने काय प्रकाशमान केलेलं नाही आहे आपल्या शरीरातलं. सबका मालिक आत्मा, हा आपण बोलू प्रश्न उत्तरांच्या वेळेला. तर हा विषय कसा आहे तर आपण समजून घेतलं पाहिजे की हे तत्व जे आहे ते संपूर्ण शरीराचा, मनाचा, आपल्या बुद्धीचा, आपल्या अहंकाराचा सुद्धा प्रकाशक आहे. प्रकाश. प्रकाशकचा अर्थ काय? प्रकाशकचा अर्थ काय? ते मूळ ऊर्जेचा स्रोत आहे. चैतन्य सुद्धा तोच आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. चैतन्याचा स्रोत आहे. आत्मा म्हणजे चैतन्य नव्हे. चैतन्य ही त्याचा एक गुण आहे. जसं सर्वव्यापी असणं हा आत्म्याचा गुण आहे, कल्याणकारी असणं हा आत्म्याचा गुण आहे, अव्ययी, अविनाशी, अजर, अमर असणं हा आत्म्याचा गुण आहे. तसंच चैतन्यमयी असणं हा चैतन्यमयी आहे आत्मा. बऱ्याच जणांना वाटतं चैतन्य म्हणजे आत्मा, नाही. मग म्हणूनच इलेक्ट्रिसिटी आणि आत्मतत्व ह्याच्यामध्ये गोंधळ झाला, हे लक्षात घ्या. इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय असतं? इलेक्ट्रिसिटी म्हणजे कसं असतं हे सांगता येतं आपल्याला. वीज ही कशी असते सांगता येतं, तर ती नेमकं काय आहे हे सांगता येत नाही. हा मला नाही, एडिसनला पडलेला प्रश्न आहे की मला काय आहे हे सांगा. कसं आहे ते तुम्ही सांगता ते मला माहिती आहे. विज्ञानाची ही मर्यादा आहे, ज्ञानाला मर्यादा नाही, लक्षात घ्या. ज्ञान त्याचं स्वरूप सांगते, स्वरूप. म्हणून आध्यात्मिक हे त्याच्यापर्यंत जायचं असतं. आणि मग तुम्हाला हे समजलं, क्षेत्रज्ञ तुम्ही झालात, क्षेत्राबद्दल कळालं, पंचमहाभूतांपासून हे सगळं विश्व बनलेलं आहे. विश्व नाही, पृथ्वीबद्दल आपण बोलू. पृथ्वी बनलेली आहे, एवढं काय पाणी बऱ्याच ठिकाणी नाही आहे, काही ठिकाणी वातावरण नसेल. आकाश हे सगळीकडे आहे, पण जल हे सगळीकडे ठिकाणी असलेलं पंचमहाभूतातलं तत्व हे बाकीच्या सगळ्या ग्रहांवर नाही, समजून घ्यायला पाहिजे. जलतत्व हे पृथ्वीवरती आहे, त्यामुळे पंचमहाभूतांचा विचार इतर ग्रहांच्या दृष्टीने आपण करू शकत नाही. फक्त पृथ्वीवरती हे जीव दिसतात आपल्याला. सजीव निर्माण होण्यासाठी पंचमहाभूतांची आवश्यकता आहे, एवढं तरी बरोबर आहे. आणि मध्यंतरी जे कृष्णमूर्ती म्हणजे त्यांच्या मध्यंतरी म्हणजे त्यांच्या जीवनमानामध्ये ते एका परदेशस्थ एका इन्स्टिट्यूटमध्ये, प्रयोगशाळेमध्ये गेले आणि त्या प्रयोगशाळेमध्ये त्यांनी नुकतंच ती क्लोनिंग करायला सुरुवात केली होती आणि काही यशस्वी अयशस्वी प्रयोग त्यांनी केलेले होते. आणि ते अजून जगाला डिक्लेअर करायचं होते की आम्ही एका पेशीपासून अमुक तयार करतो. आणि ते सगळं लॅब आणि तिथल्या हे सगळ्या गोष्टी, हे थिओसॉफिस्ट त्यांना दाखवलं सगळं जय कृष्णमूर्तीने. ते नेहमीप्रमाणे शांत हसत ते सगळं पाहत होते. आणि
कसं वाटतंय, हे सगळं कसं वाटलं, याच्याबद्दल काही तुमचे कमेंट्स खूप कमी बोलायचे. त्यांना विचारलं त्यांनी त्या शास्त्रज्ञांनी तुम्हाला कसं वाटतं, ते म्हटले हे एका पेशीपासून तुम्ही तयार केलं होतं. ती एक पेशी तुम्ही कुठल्या तरी प्राण्यापासून एक्स्ट्रॅक्ट केली, ती एक पेशी काही तुम्ही लॅबमध्ये नाही तयार केली. तर ते म्हटलं नाही, ती पेशी ती लॅबमध्ये नाही तयार करता. आणखीन एक गोष्ट आहे म्हटली, ती तुम्ही कदाचित ती लॅबमध्ये तयार करण्यात यशस्वी सुद्धा व्हाल, पण त्या एका पेशीमध्ये एका पेशीपासून ती मेंढी किंवा तो जीव तयार करण्यासाठी लागणारे जे चैतन्य आहे ते तुम्ही प्रयोगशाळेत तयार करू शकत नाही, कधीच करू शकत नाही. ते आपण समजून घेतलं. अजून रक्त नाही बनवता आलं कृत्रिम आपल्याला. म्हणजे मर्यादा ह्या आहेत विज्ञानाला. आणि बऱ्याच ठिकाणी आता आपण ह्याच्यात सुद्धा पाहतोय अनेक औषधं अशी जी आहेत ती कोरोनावरती जी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयोगी होतात, ती बरं नाही करू शकत कोरोना. काही ठिकाणी आपल्याला असंही दिसतं की औषधाच्या रिॲक्शन्स येतात. आपण श्रद्धेने घेतो औषध, थोडंच अविश्वास दाखवून औषधं घेतो, मला बरं वाटेल म्हणून घेतो, पण म्हणजे तरी सुद्धा आपल्याला म्हणजे काय म्हणायचं त्याला, वैज्ञानिक अश्रद्धा म्हणता येईल हा की अंधश्रद्धा म्हणता येईल. वैज्ञानिक अश्रद्धा पण म्हणता येईल आणि वैज्ञानिक अंधश्रद्धा कशा अर्थाने म्हणता येईल हे सांगतो तुम्हाला. आपण डोळे झाकून त्याच्यावरती विश्वास ठेवतो की हे विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे प्रयोगशाळेत आणि मला बरं वाटेल. जसं प्रत्येक गोष्ट पारखून घेणं हे आपल्याला जमायला पाहिजे, त्याच पद्धतीने केवळ आणि केवळ आपण अज्ञानापासून लांब होऊ शकतो. लक्षात, विज्ञानावरती सुद्धा डोळे झाकून विश्वास ठेवणं ही अंधश्रद्धाच आहे. ज्ञानाचा आपला डोळा जो आहे तो उघडा पाहिजे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता जे कृष्णमूर्तींनी जे सांगितलं की चैतन्य बनवता येत नाही, आपल्याला त्या चैतन्याच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं की इथे लाईट जी जळते ती विजेच्यामुळे जळते. म्हणजे इथे जळते वीज, पंखा चालवते वीज, या मोबाईल चार्ज करते वीज, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवते, तर तो एकच आहे वीज. पण ती ह्या सगळ्याचा प्रकाश आहे. प्रकाशमान कुणामुळे होतंय, म्हणजे हे तुम्हाला डिस्क्लोज किंवा उघड करून कुणामुळे होतंय, तुमच्यापर्यंत तुमच्या इंद्रियांपर्यंत पोचतंय कुणामुळे, विजेमुळे. वीज एकच तत्व आहे. तसं आत्मतत्व हे एकच तत्व आहे ज्या सगळ्या आपल्या पंचमहाभूतांचं हे नियंत्रण करतंय आणि ते प्रकाशमान करतंय. ते निघून गेलं की या शरीराला पार्थिव म्हणतात लगेच. आत्मतत्व निघून गेलं की म्हणजे त्याचा सगळ्याचा संपूर्ण शरीराचा प्रकाश तो आहे. म्हणून अध्यात्माचा अभ्यास करायला पाहिजे, कारण सगळ्या पृथ्वीचं जर एकूण पंचमहाभूतांनी जर हे सगळं बनलेलं असेल आणि आत्मतत्वाने जर प्रकाशमान झालेलं असेल, तर या क्षेत्राबद्दल तुम्हाला जर कळालं जे क्षेत्र पंचमहाभूतांनी आणि आत्म्यानी, प्रकाशक आत्म्यानी बनलेलं आहे, तर तेवढ्याच 6 गोष्टींचा अभ्यास तुम्हाला झाला आणि स्वरूप कळालं, तर जे पिंडात आहे तेच ब्रह्मांड आहे, जे पिंडी ते ब्रह्मांडी, जे पिंडी ते ब्रह्मांडी. म्हणून आधी स्वतःला जाणून घ्या म्हटलंय, मग जाणून घेण्यासारखं काही शिल्लक राहत नाही. स्वरूप जाणलं की जाणून घेण्यासारखं काहीही शिल्लक राहत नाही. हे अध्यात्म आहे. म्हणून अध्यात्माचा अभ्यास करायचा आणि अध्यात्माचा चंद्र पाहायचा जो त्या शाखेच्या पलीकडे आहे. आणि त्या शाखेपर्यंत जाण्यासाठी जे 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 गुरु तुम्हाला सहकार्य करतात, त्या गुरूंकडे नतमस्तक होऊन त्यांच्याकडून ते ज्ञान तुम्ही ग्रहण करावं. हा विनम्रतेने विद्या मिळते. जे ज्ञान आपल्याला मिळतं ते गुरुचरणांची सेवा करून. याचा अर्थ काय असतं? सेवा करायची म्हणजे काय? रोज जायचं आणि उद्या जाऊन गुरुच्या चरणात ते दाबत बसायचं, असा अर्थ नाही. तुमची दृष्टी त्या गुरुच्या चरणात हवी, असा त्याचा अर्थ आहे. पहा, जसं देवळाच्या गाभाऱ्याच्या समोर मंडपामध्ये कासव असतं, त्याची 6 इंद्रिय म्हणजे 4 पाय, शेपूट आणि डोकं, ही 6 इंद्रिय लक्षात घ्या. म्हणजे 6वं मन आहे, समजून घेतलं पाहिजे. त्याची 6 इंद्रिय तो कधीही आवरून घेऊ शकतो, अशा पद्धतीने त्यांनी बाहेर काढलेली आहे. ती वापरात आहेत, कर्मेंद्रिय आहेत ती, लक्षात घ्या. आणि त्याची दृष्टी म्हणजे मन जे असतं ना, ते भगवंताच्या चरणाकडे असतं. ते शिकायला पाहिजे त्या कासवाकडून. आणि ते सुद्धा गुरु आहे, ते संकेत आहे, तो प्रतीक आहे. ते
लक्षात घ्या की कसं असलं पाहिजे आपण आणि कसं ज्ञान ग्रहण केलं पाहिजे. भगवान शिवशंकरांच्या दारामध्ये सुद्धा त्या पिंडीकडे पाहत असलेला तो नंदी सुद्धा त्याच शिष्य उत्तमाचं उदाहरण आहे हे समजून घेतलं पाहिजे. आणि आपण जितके चांगले शिष्य असू तितकं शिक्षण आपल्याला मिळेल आणि तितकं आपल्या या स्वरूपातले जे आवरण आहेत, आच्छादन आहे, ती बाजूला होऊन स्वरूप आणखीन 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 प्रगट होत जाईल आणि ते प्रगट होण्याचा हा आनंद, त्याचा उत्सव होत राहो आणि तो आनंद तुमच्या आयुष्यामध्ये सातत्याने प्रकट होत राहो ही मी ईश्वरचरणी जे अधिगुरु आहेत त्यांच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि माझे हे काही शब्द जे आहेत ते मी संबोधतो. जय परमात्मा. तुला जे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा.